श्री स्वामी समर्थ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा, गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुनी मनासी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्यात ते वदती हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करुणी नाना, यथेच्छ भोजन देईचे, गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलाविले 5 जन जेवू घातले तयाते, फकीर तृप्त होऊन जाती, उच्छित उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परित्या गृहस्थांचे मन साशंक झाले तेथवा, म्हणे येवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे, आला म्हणी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा आभाविक नर, कल्पना चित्ती याचिया, इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, एवोनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी, त्यासी देखोन समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून, प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापासी, स्वस्थ उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी, तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदला, स्वामी समर्थ अध्याय बाई ते आशीर्वाद दिदला, श्री गणेश द्रव्य लाभ होता आला, चित्त करिता शुद्धीवरी सत्वर, होय दिव्य ज्ञान, समर्थांचे वचन सत्य, परमार्थ साधना, गृहस्था आली प्रचिती, पंत सुलभ होत, वारंवार स्तुती करीत, असो हे स्तोत्र गात स्वामींचे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना पाकृत कथा संमत, सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गूढः. श्री स्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. ख्याती अजरामर. स्वामी समर्थांचा अध्याय 20वा हा त्यांच्या शिकवणीतील एक महत्वाचा भाग असतो. साधारणपणे या अध्यायात स्वामी समर्थ भक्तांना धैर्य, श्रद्धा आणि स्वतःच्या आत्मशक्ती ओळखण्याचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की जीवनात येणाऱ्या संकटांना जपी तपी सामना करताना आपल्यातील साधेपणा आणि श्रद्धा कित्येकांचे चरण धरिले परी हेच खरी शक्ती आहे. भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत.
या अध्यायात जीवनात स्थिरता आणि आध्यात्मिक प्रगती यांचं संतुलन कसं साधावं हे शिकवलं जातं. पाहुणी तयाला स्वामी समर्थ सांगतात की जीवनात संतुलन साधण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक साधना, समतोल विचार आणि धैर्य यांची गरज असते. ते सांगतात की जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो, तेव्हा जीवनातील आव्हानांचा सामना करणे सहज सोपे होते. प्राणवायू यासाठी स्वामी समर्थांची साधना एक नियमित पद्धतीने अभ्यास करण्यास सांगितलं आहे. समाधी त्यांनी भक्तांना प्राणायाम, ध्यान आणि साधी भक्ती या गोष्टींचा अवलंब करण्यास सांगितलं आहे. यामुळे आपल्याला मन स्थिर होतं, आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये शांतपणे निर्णय घेता येतात. अभ्यासाने आणि धैर्याने खरोखरच आपल्याला अधिक आत्मविश्वास आणि शांती मिळते. अगदी बरोबर. जेव्हा आपण नियमितपणे साधना करतो, धैर्य ठेवतो आणि आपल्या आतली शक्ती ओळखतो, तेव्हा जीवनातील सर्व आव्हानांना आपण सहजपणे पार करू शकतो. त्यामुळे खूप मोठा आध्यात्मिक बदल, आध्यात्मिक स्थैर्य वाढते आणि समाधान आपल्याला लागते. श्री स्वामी समर्थ अध्याय 20 पूर्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले स्वरमर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडूनी, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वती, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी, तिथियेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी, जनी मग सहजची सूरभुवनी, अंती जासी सुखाणे. ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकळामणी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केली करीतील, परी अंतरीची खूण यती, तत्काळ जाणूनी पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे, असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले त्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधले त्वत्वता, ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला, स्वकार्य चितोनी अंतरी, खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी, खडग हाती देतील, जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले, अंतर त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मनासी लगबगे उठली स्वारी, सत्वरा आली बाहेरी, तरवडाच्या झाडावरती तलवार दिली टाकूनी, कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी, परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला, परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले, विख्यात
राहती अक्कलकोटात राजविश्रित सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करीते ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मनासी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोनी या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य ज्याचे न सरले पैल तो वृषभ दिसत आज त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श येते करू नको. ऐसी समर्थ बोलले तोची नवल वर्तिले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिनाती बैलाप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शिवम भवतु. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.